मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड भाजप महिला मोर्चाचा अभिनव उपक्रम। पेजारी येथे शेकडो महिला शेतकऱ्यांचा सन्मान, बियाणे व शेती साहित्यांचे वाटप। देवाभाऊ कृषी माऊली सोहळा 2026 उत्साहात संपन्न, महिलांची मोठी उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला देवाभाऊ कृषी माऊली सोहळा 2026 हा कार्यक्रम रविवारी पेजारी येथील श्री म्हसोबा मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांना उपयुक्त बियाणे आणि शेती साहित्यांचे वाटप करण्यात आले। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमामागील उद्देश महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या शेतीतील योगदानाचा गौरव करणे आणि त्यांना सक्षम बनविणे हा होता। आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील, भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर सौ चित्राताई पाटील, प्रदेश प्रवक्ते सतीश घाटप, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर सौ चित्राताई पाटील आणि श्रेयाताई कुंटे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिला शेतकरी भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बियाणे व शेती साहित्याचा लाभ घेत महिला शेतकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले। महिला सक्षमीकरण आणि शेती विकासाला चालना देणारा हा उपक्रम रायगड जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। आई काय सांगाल, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं शेतकरी महिलांसाठी आपण जो उपक्रम राबवलाय, कसा प्रतिसाद मिळाला आणि काय या उपक्रमाबद्दल आपल्या भावना आहेत? अतिशय सुंदर। मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यात हे महिला शेतकरी विधेयक जे मंजूर झालेलं आहे ते देशातलं पहिलं महिला शेतकऱ्यांसाठीचं महत्वाचं विधेयक आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर महिला शेतकरी जी आहे ती अनेक वर्ष शेतामध्ये राबते आहे, पण तिची स्वतंत्र कायदेशीररित्याची जी ओळख आहे ती प्रथमतः या विधेयकामुळे त्या महिला शेतकरीला मिळणार आहे। त्यामुळे हे अतिशय महत्वाचं हे विधेयक मंजूर होतंय। आणि या माध्यमातून सक्षमीकरण म्हणजे काय, तर महिला शेतकरीला खऱ्या अर्थाने तिची स्वतंत्र ओळख मिळणार आहे। आजपर्यंत तिची शेतकरी म्हणूनची जी ओळख आहे तर त्याच्यासाठी तिला तिच्या वडिलांवर, तिच्या पतीवर अवलंबून राहावं लागत होतं, परंतु या विधेयकामार्फत तिला स्वतः कायदेशीर जी ओळख मिळणार आहे, तिला प्रमाणित करण्यात येणार आहे, तिला जे कार्ड मिळणार आहे तर त्याच्यात फक्त कायदेशीर ओळखच नव्हे तर तिच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने भविष्यामध्ये येणारे जे शेतीविषयक जे अनुदान असेल, कृषी अनुदान असेल, त्याचप्रमाणे पीक विमा असेल, बियाणं असेल, प्रशिक्षण असेल, कर्ज असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये तिला ह्या स्वतंत्र ओळखीद्वारे तिला लाभ मिळणार आहे। आज महिला शेतामध्ये अनेक वर्ष राबत होत्या, परंतु त्यांची स्वतःची ओळख नसल्यामुळे ह्या योजनेचा लाभ त्यांना डिरेक्टली होत नव्हता, परंतु भविष्यामध्ये ह्या योजनांचा लाभ त्यांना डिरेक्टली होईलच। पण जरी त्यांच्या नावाने सातबारा नसला तरी अशा महिलांना ज्या ह्या गोष्टीमध्ये बसता आहेत त्यांना प्रमाणित करण्यात येणार आहे। त्यामुळे विना शेतीवाल्या ज्या काही महिला असतील किंवा विना जमीनवाल्या ज्या महिला असल्या तरी तत्सम जे व्यवसाय असतील त्याच्यामध्ये पशुपालन येत आहे, कुक्कुटपालन येत आहे, दुग्ध व्यवसाय येतो आहे, वनावरचे जे काही व्यवहार असतात ते जे व्यवहार असतील तर अशा सगळ्या गोष्टींसाठी त्यांना प्रशिक्षण मिळणार, लाभ मिळणार आणि ह्यामुळे हे विधेयक महिला शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे।
आज कसा कार्यक्रम पार पडला आणि एकूणच जिल्ह्यातल्या कोणत्या भागातून महिला आल्या होत्या पुरुष पाहुणे म्हणून? मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की आदरणीय आमच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी सकारात्मक दृष्ट्या हा कार्यक्रम सर्व स्तरामध्ये करण्याच्या ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे दक्षिण रायगडमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला. पण मला अभिमान आहे हे सांगताना की दक्षिण रायगड मधला फक्त एकाच तालुक्यातला शेतकरी नाही, तर संपूर्ण 17 मंडळांमधनं जवळजवळ 122 शेतकरी महिला इथे आलेल्या होत्या. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा महिलांना कळलं की भारतीय जनता पार्टीतर्फे, महिला मोर्चातर्फे हा कार्यक्रम इथे घेण्यात येतो आहे, तर त्यांनी उत्स्फूर्त इतका प्रतिसाद दिला की त्यामुळे आम्हाला जवळजवळ 350 महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात, जिल्ह्याच्या या प्रातिनिधिक स्वरूपातल्या शेतकरी महिलांचा सत्कार करावा लागला. आणि आम्हाला आनंद आहे की या महिलांना सत्कार करत असताना त्यांनी एका दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या महिलांसाठीची गाणी रचली, भवन नृत्य पारंपरिक इथे केली, स्वतःहून गाणी म्हटली आणि अतिशय आनंदी वातावरणात हा कृषी महोत्सव साजरा, कृषी माऊली सोहळा साजरा करण्यात आला. त्यांना आम्ही एक खुरपी दिली आहे, त्यांना लागणारं एक सेंद्रिय खत दिलेलं आहे, 5 प्रकारची आम्ही बियाणं दिलेलं आहे आणि एक त्यांना लागणारी टॉर्च दिलेली आहे. हा आम्ही एक छोटासा संच तयार करून आम्ही त्याला दिला आहे. पण संच काय आहे त्याच्या पलीकडे जाऊन देवाभाऊंच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यावर असणारं प्रेम आणि ह्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्या महिलांसाठी जी पुढची भविष्याची जी सोय केलेली आहे त्याच्यातच सर्व महिला खुश आहेत. तर काय सांगाल, आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना पीक वाटप देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त केलेले आहेत, काय आपली प्रतिक्रिया आपण कृषी सभा? निश्चितपणे जे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. आपण पाहतोय 56 लाख लोकांना कर्जमाफी देऊन एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना या सरकारने दिला आहे. आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील विशेष करून बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 8,900 शेतकरी या ठिकाणी त्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यामध्ये 6,354 जणांची यादी ही सहकार खात्याकडनं मान्यता प्राप्त झाली आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये महिलांना पूर्णपणे सक्षम करून महिलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य महिलांच्या बाबतीत योजना असू द्या, निश्चितपणे सरकार हा महिलांच्या पाठीशी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या शेतकरी महिला सन्मान माऊली योजना, या योजनेच्या माध्यमातून देवाभावांनी खऱ्या अर्थाने महिलांना ताकद देण्याचं काम केलं.